स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे अटकेमध्ये मध्यरात्री गुणाड गावातून पुणे पोलिसांनी केली अटक। पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेला व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्याची पोलिसांची विनंती। कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळता यावी तसंच अनुचित प्रकार टाळण्यासाठी व्हीसीद्वारे हजर करण्याची केली विनंती। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, 2 वेळा गळफास घेऊन तर 1 वेळा कीटकनाशक घेऊन आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपीची अखेरची माहिती देणाऱ्या नातेवाईकाला 1 लाखाचं बक्षीस। पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुप्ता यांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी 500 पोलीस तैनात होते। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार पोलीस आयुक्तांचं आश्वासन। घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही। स्वारगेट घटने प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वादग्रस्त वक्तव्य। प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते। पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य। गृहराज्यमंत्री योगेश कदम नवीन मंत्री आहेत, त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगेश कदमांना सल्ला। नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं। योगेश कदम संजय सावकार यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सल्ला। केवळ कायद्याच्या माध्यमामधूनच अशा घटना कमी होणार नाही, कायद्याशिवाय समाजावरही मोठी जबाबदारी। स्वारगेट बलात्कार प्रकरणावरती माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। इंदापूर तालुक्यामधल्या खोरोचीमध्ये एका ग्रामस्थावरती धारदार शस्त्रानं हल्ला तर ग्रामस्थांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। या प्रकरणामध्ये 8 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील राजाराम कारखान्याच्या बॉयलरला आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। एबीपी माझाचा इम्पॅक्ट। साताऱ्यातील नीलम शिंदे यांच्या कुटुंबियांना मिळाला व्हिसा। शिक्षणासाठी गेलेल्या नीलम शिंदे यांचा कॅलिफोर्नियामध्ये अपघात। 14 दिवसांनंतर शिंदे कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं मिळाला व्हिसा। सोलापूरमध्ये एसटीची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। सोलापूर हैदराबाद महामार्गावरती दोड्डी फाट्याच्या जवळ घटना। राज्याच्या अर्थसंकल्पामधील 43% निधीचाच वापर। राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवरती आलेला असताना वास्तव समोर। निधी खर्च करण्यात यावर्षी महिला बाल विकास विभाग अव्वल। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलच्या कार्यकारिणी बरखास्त होणार। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। संघटन मजबूतीसाठी वेगवेगळ्या सेलच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीवरती प्रदेश अध्यक्षांचं काम सुरू। नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक। प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन गरजेच्या ठिकाणी तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष बदलण्यासंदर्भात तसंच आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं नेत्यांवरती नव्या जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा। मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज। पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकी। वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल। मेसेज करणारा भारतातला की बाहेरचा याचा तपास सुरू। राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालये सुरू केली जाणार। 13 महसूल उपविभागांचीही निर्मिती केली जाणार। नागरीकरणाचा वेग लक्षात घेता नवीन उपविभागीय कार्यालय निर्मितीची तयारी। राज्यातल्या 17,500 नवीन शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी। त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं या संदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू। वनमंत्री गणेश नाईक यांचा आज नवी मुंबईमध्ये जनता दरबार। 7 एप्रिलला पालघरमध्ये तर 11 एप्रिलला पुन्हा ठाण्यात जनता दरबार घेणार। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी एकाला अटक। आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक। भायखळा पूर्वेमधील सॉलसेट 27 या इमारतीच्या 42व्या मजल्यावरती लागली आग। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट। आग नियंत्रणात आल्याची माहिती। चालत्या टीएमटी बसमधून पडून विद्यार्थी जखमी। आपत्कालीन दरवाजाचं लॉक तुटल्यानं दुर्घटना। भिवंडीच्या अंजूर फाटा इथे झाला अपघात। नाले सफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य। भूमिगत गटारातील गाळ पूर्ण काढला की नाही हे पडताळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना घातली अट। भांडूप मुलुंडला जोडणाऱ्या नाहू रेल्वे पुलाचं काम पूर्ण। लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार।
खासदार संजय दिना पाटील यांनी केली पुलाच्या कामाची पाहणी। सीएसएमटी स्थानकामध्ये फ्लॅट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी सीएसएमटी ते भायखळा या दरम्यान विशेष ब्लॉक 59 लोकल 3 मेल एक्सप्रेस रद्द। आज रात्री 11 ते शनिवारी पहाटे 4 वाजेपर्यंत आणि दुसरा ब्लॉक शनिवारी रात्री 11 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत। वाळू माफियांच्या विरोधामध्ये ठाणे महसूल विभागाची मोठी कारवाई। वाळू बोटीच्या 2 मालकांवरती कारवाई, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त। राज्यभरातील अंतरिम प्रगतीच्या मूल्यांकनामध्ये पालघर पोलीस अव्वल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडच्या दौऱ्यावरती। यावेळी दिव्यांग बांधवांसोबत संवाद साधताना अजित पवारांनी जाणून घेतल्या समस्या। बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप। यासोबतच देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागणार। लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षाच्या चिमुकलीवरती बलात्कार। नराधम औराद शहाजानी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। तुळजापूर संस्थानकडून कर्मचाऱ्यांची लूट। 32 नवीन नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे बँक गॅरंटी म्हणून प्रत्येकी 2 लाख अशी सक्तीनं 78 लाखांची वसुली। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये 5वा आरोपी संतोष खोतला अटक। तुळजापूरमधील काही प्रतिष्ठित लोकांचीही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी केल्याची माहिती। 70 फूट खोल विहिरीमध्ये उडी मारत 2 तरुणांनी बाळाचे प्राण वाचवले। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधील चिंचोली भुयारमधली घटना। धाराशिवच्या ढोकीमध्ये आढळला बर्ड फ्लूचा संशयित रुग्ण। कावळ्याच्या माध्यमातून बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचा संशय। ढोकी गावापासून 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित। पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये स्वॅबची तपासणी। प्रशांत कोरटकर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती। पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू। शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, मनसेची मागणी। गुन्हा दाखल न केल्यास कोरटकरचं मुंडन छाटण्याची देखील मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांची भाषा। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील वझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी। शिवाजी महाराज आणि बाळासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परवानगीच्या शिवाय बसवण्यावरून राडा। नागपूरच्या शीतलनाथ दिगंबर जैन मंदिरामधून प्राचीन मूर्तीची चोरी। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कोतवाली पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण चालवत होते बोगस दवाखाना। अन्सारनगर मधील प्रकाराचा भंडाफोड। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती वाशिम जिल्ह्यामध्ये मागच्या 45 दिवसात 45 अपघात। यात 7 जणांचा मृत्यू तर 65 जण जखमी। वाशिम जिल्ह्यामध्ये 24 तासात बलात्काराची दुसरी घटना। 6 वर्षीय बालिकेवरील बलात्कार घटनेनंतर आता 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीवरती अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार। लोणार सरोवर परिसरामध्ये प्री वेडिंग शूट करण्यास अधिकृत परवानगी। केंद्रीय पुरातत्व विभागाने दिली परवानगी। 35,000 रुपयांचे शुल्क भरून करता येणार प्री वेडिंग शूट। नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालत राष्ट्रवादीचं आंदोलन। नवीन गणवेश शाळेनं ठरवून दिलेल्या दुकानामधूनच खरेदी करण्यास भाग पाडलं जातं, राष्ट्रवादीचा आरोप। वर्ध्यामध्ये खवल्या मांजरांची तस्करी करणारी टोळी जेरबंद। 6 जणांना ठोकल्या बेड्या। वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांच ब्युरो मुंबई, अमरावती आणि वर्धा वन विभागाची संयुक्त कारवाई। विहिरीचं खोदकाम सुरू असताना अचानक स्फोट झाल्यानं एकाचा मृत्यू। वर्ध्याच्या एकांबा येथील घटना। तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल।
गडचिरोलीमध्ये रसायन मिश्रित ताडीची विक्री. ताडीच्या नावावरती सर्रास हायड्रोक्लोराईड पावडर मिश्रित ताडीची विक्री. अन्न प्रशासन विभागाकडून मात्र कुठलीही कारवाई नाही. अहिल्यानगरमधील फॅन्टसी अपार्टमेंटमध्ये गाडी पार्किंगच्या वादातून वॉचमॅनला जबर मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. नाशिक पोलिसांकडून टवाळखोरांना चोप. बस स्टॉप, जॉगिंग ट्रॅक आणि सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करत बसणाऱ्या तरुणांना दिला चोप. टवाळखोरी संदर्भात तक्रारी वाढत असल्यानं पोलिसांची कारवाई. शिर्डीमधल्या साई संस्थानला परकीय चलन स्वीकारण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी. त्यामुळे साई संस्थानकडे परकीय चलनाद्वारे जमा झालेले 20 कोटी रुपये व्यवहारात येणार. अहिल्यानगर शहरामधील ढवण वस्तीमध्ये भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांची लाडूतुला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कर्डिले आजारातून सुखरूप बरे होऊन बाहेर आल्यानंतर लाडूतुला. नंदुरबार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 13 लाखांची विदेशी दारूची तस्करी रोखली. गाडीत पुढे अंड्यांचे ट्रे तर मागे दारूच्या पेट्या ठेवून केली जात होती तस्करी. पोलिसांकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड महालखेडा परिसरामध्ये बिबट्याचं दर्शन. शेतकऱ्यांना मोबाईलमध्ये बिबट्याचं केलं चित्रीकरण. दापोलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह 6 नगरसेवक करणार शिवसेनेमध्ये प्रवेश. मुंबई आणि कोकणामध्ये उन्हाचे चटके. दरवर्षी होळीनंतर सुरू होणार उन्हाळा. यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर. अलिबागमध्ये भर समुद्रात मच्छीमार बोटीला भीषण आग. आग लागली तेव्हा बोटीमध्ये 18 ते 20 प्रवासी होते अशी माहिती. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दौऱ्यानंतर कशेडी बोगद्याच्या कामाला गती. होळीच्या आधीच कशेडी बोगद्यातील दुसरी लेन सुरू होणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील ओसरगाव येथे महामार्गाच्या लगत अंगणवाडी सेविकेचा जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. या प्रकरणामध्ये एकाला अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.